हो राधे राधे करा राधे राधे हो डोकरा डकरा जक्षू डकरा जक्षू नमस्कार गुड मॉर्निंग मी प्रशांत पाटील आम्ही आज शिर्डीचा दुसरा दिवस आणि सकाळी जाता निघलोय आम्ही शनी शिंगणापूरसाठी। आज आमचा दुसरा दिवसाचा दौरा आहे आणि तिकडून घरी जाणार आहोत, पण त्याआधी आम्ही आता चाललोय दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरात। बघा आमचा ससा झाली झोप झाली। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि बघा क्लायमेट कसं मस्त आहे, थंड क्लायमेट आहे आणि आम्ही सध्या 3 जण निघालो। तर आम्ही 4 जण आता निघालोय। आम्ही 3 आणि 12 दर्शनासाठी जाऊन दर्शन घेतो आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करून रूमवर रिटर्न येतो। आलो आम्ही मंदिराजवळ आणि बघू जर मुख दर्शनाला लाईन चालू असेल तर मुख दर्शन पण घेऊ। पण क्लायमेट खरंच खूप थंड आहे आपल्या भिवंडीपेक्षा। सकाळचे 8 वाजले तरी भरपूर थंडी आहे। आपल्याकडे एवढी थंडी संध्याकाळी पण नसते, पण इथं सकाळच्या टायमाला सुद्धा 8 वाजले तरी पण एवढी थंडी आहे इथं। बघा सकाळी मार्केट। गर्दी पण बऱ्यापैकी आहे सकाळी। आलो आम्ही मंदिर परिसरात, पण कुठली तरी पालखी आली वाटते, तर त्या पालखीमुळे खूप गर्दी आहे इथे सकाळी। बघा आपला सांता, महाराष्ट्राचा सांता। बऱ्यापैकी गर्दी आहे सकाळी 8 वाजले तरी पण। आम्ही आलो मंदिराजवळ। इथून मुख दर्शनाची लाईन। हा आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर शिर्डी। जय श्री राम हनुमान की जय, बजरंग महाराज की जय। जय श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर। पाय पडून बघा गर्दी, इथं पण गर्दी बऱ्यापैकी गर्दी आहे। जय श्रीराम। हनुमान चालीसाचा पाठ। आमचं दर्शन झालेलं आहे बजरंगबलीचा। आमचं मुख दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आता जातो ब्रेकफास्ट करायला। ब्रेकफास्ट करून मग रूमवर जाऊ आणि मग तिकडनं रूम सोडून निघू आम्ही शनी शिंगणापूरसाठी। आलो लाडू घ्यायला, लाडू प्रसाद, लाडू प्रसाद झाला। दर्शन करून प्रसाद पण घेतला आणि आता चाललो रूमवर, कारण की मायराला रूमवर ठेवून आलो होतो, तर ती उठली आहे आणि रडते आहे खूप। तर चालू रूमवर आणि मग आता ब्रेकफास्ट करू आणि निघू इकडून शनी शिंगणापूरसाठी। आम्ही आलो ब्रेकफास्ट करायला। या ब्रेकफास्ट करू। बघा सोनू, आई, पप्पा सगळे ब्रेकफास्ट करतायत। या ब्रेकफास्ट करू। पोरींचा पण ब्रेकफास्ट चालू आहे आणि आमचा पण। अबू ब्रेकफास्ट टाइम। खा खा
खा खा खा खा बारवे. हाय कर हाय हाय. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता अजून काही शॉपिंग बाकी आहे. ती शॉपिंग करून आम्ही निघू शनी शिंगणापूरसाठी. हाय. तर मित्रांनो, कालचा ब्लॉग तुम्हाला आमचा भिवंडी टू शिर्डी कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि रिव्ह्यूज द्या. काही कमी जास्त असेल तर ते पण सांगा आम्हाला. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आमचं टाईम झालं आहे चेकआउटचा. आम्ही आता इथून चेकआउट करून आम्ही निघू शनी शिंगणापूरसाठी. आमचा चेकआउट झालेला आहे. आम्ही आता निघालो शिर्डीमधून. आता चाललो आम्ही शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरला जाऊन दर्शन घेऊ आणि मग घरच्या दिशेने निघू. ओम साई नमो नमः. श्री साई जय जय साई सद्गुरु साई नमो नमः. हाय. लागलो शनी शिंगणापूरच्या रस्त्याला. पण आज पहिलाच सॅटर्डे वर्षाचा असल्या कारणामुळे वीकेंड सुद्धा आहे. तर भरपूर गर्दी आहे. रोडला ट्रॅफिक भरपूर आहे. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. आणि रोडची कंडिशन पण खराब आहे. रोड पण ओके आहे. शिर्डीवरून शनी शिंगणापूरला यायला आम्हाला 1.5 तास लागला 70 किलोमीटरसाठी. त्याच्यावरून विचार करा का रोड कंडिशन आणि ट्रॅफिक कसे असेल. का 70 किलोमीटरसाठी 1.5 ते पावणे 2 तास टाईम लागले. पोचलो शनी शिंगणापूरला. ₹20. वाह क्या सीन है. वाह क्या सीन है. पोचलो शनी शिंगणापूरला. चाललो आता दर्शनाला.
नाही हो दर्शन आमच्या सोबत काय कर बाबू चला सर आम्ही चाललो दर्शनाला अख्खी फॅमिली घेऊन आम्ही चाललो दर्शनाला. बघा शनिवार आहे तर भरपूर गर्दी आहे आज इथं. आणि आता हे रस्ता पण अंडरग्राऊंड केलाय तर पहिल्यासारखे पायाला चटके लागायचे पण टेन्शन राहिला नाही. बघा असा अंडरपास केलाय. हेच 2 वर्ष आधी रस्त्याच्या वरनं होता तर तेलकट रस्ता असल्यामुळं आणि ऊन पडतो त्याच्यामुळं खूप पायाला चटके लागायचे. आता ते सगळं बंद झालं. आता अंडरपास म्हणून टेन्शन नाही कसलाच. सगळा इकडेच ठेवून जावं लागते. आपण ताले आणून काहीच फायदा नाही. सगळं इथेच ठेवून जावं लागते. फक्त लुटमार अजून काही नाही. आपण येतो दर्शनासाठी पण त्याचा काही मतलब नाही. सगळं लांबच ठेवून जावं लागते. लाईन लागली बघा कशी. सॅटर्डे आहे ना जाम गर्दी आहे. फुल गर्दी आहे. ॐ शनैश्चराय नमः. 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 ॐ जय शनैश्चराय श्री नमः. अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. शनैश्चराय बघा मित्रांनो असं मस्त बनवलंय सगळं आता शनिसिंगणापूरला. संध्याकाळी जाम भारी दिसत असेल हे सगळं. संध्याकाळसाठी बरोबर आहे. आता एवढ्या उन्हात नाही बरोबर पण संध्याकाळी मस्त आहे. बघा नवग्रह मंदिर नवीनच केलंय पण भारी वाटते. नवग्रहांची पूजा होऊ शकते इथं. काय आणलं बाबू बघू कशा काय आणला. राधे राधे आणला. राधे राधे करा. राधे राधे करा. राधे राधे. आयु बघा कशी पप्पा करते. राधे राधे करते बघा. राधे राधे करा. आयु राधे राधे करा. झालं दर्शन पण तो दर्शन नसून एक धंदा झाली इथं. हर एक गोष्टीचा धंदा. आणि दर्शनाचा तर विषय लांबचे लांबच आहे सगळा. काय हे सगळं घेऊन जायचं काही जवळ नेता येत नाही का काही करता येत नाही. लांबूनच जायचं लांबूनच यायचा. झाला दर्शन आमचा आणि आता निघालो आम्ही घरच्यासाठी. आता डायरेक्ट मधी कुठेतरी जेवायला थांबू आणि मग डायरेक्ट घरी. नेक्स्ट स्टॉप उसाचा रस पियाला स्टॉप घेतलाय. बारवी या ना खोला. ए हाय
बघा उसाचा रस. आई बारीक पोरं दिले बघा. मी बी बारीक दिले, आई बी बारीक दिले, तिला बी बारीक व्हायचा. ही सगळ्यां बारकी बा सगळे. ऐसे तो नहीं होता है. मारुए मायरा ऐ या ज्यूस पिवायला सगळ्या. ताजा उसाचा ज्यूस प्यायला पिवा येऊ. डकरा जक्षू पुए पी सरबत पी सरबत. छोट्या मुलांसोबत अजून दोन छोट्या मुली. आता ब्रेक संपला. आता डायरेक्ट जेवायला कुठेतरी थांबू. तर मंडळी जेवायला थांबलोय. शिवार मटन थाली. आता मी जेवायला थांबलोय. बघा मिठासाठी हो थंड्यासाठी घालून बघ. अरे ओय थंडा पिते. थंडा पाहिजे. थम्सअप लवर. ए थम्सअप लवर क्या बघ होलशील. पी भरवी भरवी. बघा आपलं लंच आलंय. मटन थाली. मटन थाली व्हेज. चला जेवायला झाला. सगळी जेवली. आता नेक्स्ट स्टॉप घरी. डायरेक्ट झालं जेवून. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घरी. जसा पोपटीच्या ब्लॉगला सपोर्ट केलंय, रिस्पॉन्स दिले, तसाच काल टाकलेल्या भिवंडी टू शिर्डीच्या ब्लॉगला पण रिस्पॉन्स करा, सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर करा. आणि उद्या हा पण ब्लॉग येईल, हा पण असाच शेअर करा, सपोर्ट करा.
चहासाठी ब्रेक घेतलाय. अयू कॅमेरन बघ, कॅमेरन दाखवू कशी खाते तू, कशी खाते. हॅलो, बघा आमची नोटंकी बघा, ही नोटंकी. ए नाटकी. ठीक है. आले वापले यो बबलू मस्कर शर्यत जिंकला. अरे ये मामा नाही मामा तुझ्या बाचीच्या कार्याला. अरे शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे आम्ही पोचलो घरी. अशा प्रकारे आम्ही पोचलो घरी. आता वरती जाऊन जरा फ्रेश होतो आणि मग ब्लॉगची एंडिंग करतो. आम्ही पोचलो घरी. आता ब्लॉग इथेच एंड करतो. आणि कालचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. आणि या ब्लॉगला सुद्धा तसाच सपोर्ट करा.